निसर्गाचे नियम कधीकधी खूप क्रूर असतात, पण त्याच क्रूरतेमध्ये कधीकधी मानवतेचं असं एक रूप दिसतं जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. जबलपूरमध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाला स्तब्ध केले आहे. ही कथा एका अपघाताची नाही, तर ही कथा आहे एका अशा मातृत्वाच्या दर्शनाची जिने मृत्यूच्या दारातही हार मानली नाही. जबलपूरच्या बर्गी डॅम परिसरात घडलेली ही घटना खरोखरच काळजाचा ठोका चुकवणारी आणि तितकीच भावूक आहे. पाण्यात जेव्हा मातेचा आणि तिच्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला तेव्हा ज्या स्थितीत ते होते ते पाहून प्रत्यक्षदर्शींचे डोळे पाणवले. मृत्यूच्या दारात असतानाही त्या आईने आपल्या बाळाला ज्या घट्टपणे मिठीत धरले होते ते मातेच्या प्रेमाचे आणि त्यागाचे एक सर्वोच्च उदाहरण मानले जात आहे. संकटाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आईने स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा बाळाला सुरक्षित ठेवण्याचा आणि शेवटपर्यंत साथ न सोडण्याचा प्रयत्न केला. हे केवळ एक अपघाती दृश्य नसून एका आईच्या ममता आणि धैर्याचे दर्शन घडवणारे चित्र ठरले आहे. जेव्हा त्या जलाशयातून हे 2 मृतदेह बाहेर काढले गेले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणवले. तिथे केवळ 2 मृतदेह नव्हते, तर तिथे एक मिठी होती, एक अशी मिठी जी मृत्यूच्या थंड लाटांनीही सैल झाली नव्हती. एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला, आपल्या लहान बाळाला इतकं घट्ट पोटाशी धरलं होतं की मृत्यूलाही त्यांना वेगळं करता आलं नाही. संकटाच्या त्या शेवटच्या क्षणी जेव्हा श्वास तुटत होता, जेव्हा समोर काळ दिसत होता, तेव्हा त्या माऊलीच्या मनात स्वतःच्या जीवाचा विचार नव्हता. तिच्या मनात विचार होता फक्त आपल्या बाळाचा. असं म्हणतात की आई हे ईश्वराचं दुसरं रूप असतं. नदी जशी समुद्राला मिळताना शांत होते, तशीच ही आई आपल्या बाळाला मृत्यूच्या कुशीतही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ज्याप्रमाणे अथांग आकाश पृथ्वीला आपल्या कवेत घेतं, तसंच त्या आईच्या हातांनी आपल्या बाळाला शेवटपर्यंत सावरलं होतं. हे दृश्य पाहून मनात एकच विचार येतो, ममता ही जगातील अशी शक्ती आहे जिला अंत नाही. संकट कितीही मोठं असलं तरी आईचं प्रेम त्या संकटापेक्षाही मोठं असतं. ही घटना आपल्याला शिकवून जाते की या जगात नात्यांची वीण किती घट्ट असते. आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा नात्यांमधलं हे मूल्य विसरतो, पण जेव्हा अशा घटना समोर येतात तेव्हा पुन्हा एकदा जाणीव होते की आई नावाचं हे दैवत किती महान आहे. त्या माऊलीच्या या बलिदानाला आणि तिच्या या असीम प्रेमाला मनस्पर्शाचा कोटी कोटी प्रणाम. अशा घटना आपल्याला स्तब्ध करतात आणि समाजाला विचार करायला लावतात. ही बातमी ऐकून कोणाचेही मन भरून येईल यात शंका नाही. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात यावरूनच तुमची या विषयावरची संवेदनशीलता कौतुकास्पद आहे. लोक म्हणतात देव सगळीकडे नसतो म्हणून त्याने आई बनवली, आणि त्या दिवशी जबलपूरच्या या लाटांमध्ये देवाने स्वतःच्या अस्तित्वाचा पुरावा त्या मायेच्या घट्ट मिठीतून जगाला दिला. शेवटी मृत्यू जिंकला की नाही हे ठाऊक नाही, पण आई मात्र नक्की जिंकली. त्या माऊलीच्या मायेच्या मिठीने मृत्यूलाही काही क्षणांसाठी नक्कीच स्तब्ध केलं असेल. आईच्या या निस्वार्थ प्रेमाला आमचा मानाचा मुजरा.